नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुप्रिया विनोद. आजच्या वाचन व्रताच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक कथा वाचणार आहे. कथा संग्रहाचं नाव आहे कदाचित इमॅजिनरी आणि लेखक आहे गणेश मतकरी. गणेशविषयी मला थोडंसं सांगायला आवडेल. हा तसा अपघातानेच लेखक झाला असं म्हणायला हवं, कारण सुरुवातीला चित्रपटांची आवड, इंग्रजी विशेषतः चित्रपटांची आवड, इंग्रजी गाण्यांची आवड, यातून तो समीक्षक झाला. आर्किटेक्चर बरोबर म्हणजे स्थापत्यशास्त्राबरोबरच त्याचा व्यवसाय हा समीक्षेचा होता. त्याविषयी त्यांनी भरपूर संशोधन केलं आणि आता म्हणजे गेली 7-8 वर्ष तो ललित लेखनाकडे वळलेला आहे. त्याचं ललित लेखन हे मला वाटतं अगदी आजचं, त्याची बोलीभाषा, त्यातल्या व्यक्तिरेखांची ही खूपच आजची आणि मला वाटतं बरीचशी शहरी अशी आहे. ही त्याची शैली असं आपण म्हणू शकतो. चला तर मग मी वाचते. त्या कथेचं नाव आहे उशीर. सकाळचे 8 वाजतायत. सुव्रत अजून पेंगुळलेलाच. काल रात्री झोपायला बराच उशीर झालाय, तसा तो नेहमीच होतो. त्यांच्या टीव्हीवर काहीतरी चालूच असतं. ते सोडून उठायचा कंटाळा येतो आणि मग कितीतरी वेळ बसूनच राहायला होतं. कंटाळा हा खरं म्हणजे अगदी योग्य शब्द. टीव्हीवर जे चालू असतं त्यात त्याला रस असतो असंही नाही. बहुतेक वेळा ते कंटाळवाणच असतं. साहजिकच आहे. सुव्रतने काही ते आपल्या आवडीने लावलेलं नसतं. ते आई तरी लावते, नाहीतर सुहिता तरी. खरं तर अलीकडे सुहिता काही लावतच नाही. ती तिची खोली सोडून बाहेर तरी कुठे येते, आणि आली तरी सुहिता काय किंवा आई काय, त्या टीव्ही लावणार त्या त्यांच्या सोयीने. त्या कशाला सुव्रतला विचारायला जातील ना की सुव्रत बाबा तुला काय बघायचंय आज. सुव्रतचं वय फार नाही, म्हणजे रिमोट हातात मिळणे इतकं नक्कीच आहे, पण सुहिता पुढे तसा तो लहानच. तो आत्ता 6वीत गेलाय. सुहिता त्या मानानं बरीच मोठी आहे. गेल्या वर्षी 9वीत पहिली आली होती सुहिता, त्यांच्या सरस्वती विद्यालयामधून. त्यांच्या म्हणजे त्यांच्या पार्ल्याच्या. या पनवेलच्या शाळेला सुव्रतच्यानं अजून तरी आपलं म्हणवत नाही. सुहिताची यंदा 10वीची तयारी सुरू असल्याने तिला हल्ली ट्युशन क्लासेस वगैरे असतात. त्यामुळे घरात अशी ती नसतेच, आणि असली तरी आपल्या पुस्तकांमध्ये असते. पण पुस्तकांऐवजी बाहेर असली तर निदान त्या वेळेपुरता रिमोटवरचा तिचा अधिकार आधीपासूनच सार्वमताने मान्य केला गेलाय. आता सार्वमत ही आपली म्हणायची एक पद्धत. पण खरं तर मत तिघांचंच, आई, बाबा आणि सुहिता. त्यातही बाबांना टीव्हीची फार हौस नाही. पार्ल्याला असताना संध्याकाळी ते ऑफिसमधून आले की छान गप्पांचा कार्यक्रम व्हायचा. धम्माल सगळे. आईही तिथे फार टीव्ही बघत नसे. शिवाय दादा, आजोबा आणि आजी सुद्धा होते. त्यामुळे सगळी गडबड असायची. इथे पनवेलला तसं काहीच नसतं. बाबा 6:30-7ला आले की आतल्या खोलीत जाऊन कुठलं तरी पुस्तक काढून बसणार किंवा लॅपटॉप चालू करून ईमेल्स चेक करत बसणार. सुहिता आणि सुव्रत यांच्यामध्ये कोणी टीव्ही पाहायचा हे ठरवायची वेळ आली तर बाबा पार्शालिटी करून सुहितालाच रिमोट देतात असं सुव्रतचं निरीक्षण आहे. काय विचारलं तर ते सांगतात, अरे तिला चष्मा आहे, तुलाही लागायला हवाय का. सुव्रतला हे पटत नाही. आता चष्मा लावणाऱ्यानेच टीव्ही पाहायचा असं थोडंच आहे, यांचं आपलं काहीतरीच. पण हल्ली हा वादही फार होत नाही. तेही कोणाची बाजूबिजू घेत नाही. टीव्हीही हल्ली आईच जास्त पाहते, सदा सर्व काळ. कालही तसंच झालं, आणि सुव्रत आपल्याला जराही न आवडणाऱ्या मालिका पाहत तिच्या शेजारी तासनतास बसून राहिला. त्याला झोपायला पाठवायचं आईच्याही लक्षात आलं नाही, आणि सुहिता तर तिच्या खोलीतून बाहेर पडलीच नाही. त्यामुळे सुव्रत काहीतरी फालतू टीव्ही पाहत बसलाय हे तिच्याही लक्षात नाही आलं. नाही म्हणायला, सुव्रतच्या स्वतःच्या ते लक्षात आलं होतं. पण इतरांना कळत नसेल तर स्वतःहून सांगण्याइतका तो बावळट थोडाच होता. तो काहीच बोलला नाही. नंतर आईच वैतागली आणि सुव्रतला बोल बोल बोलली. सुव्रत गप्पच राहिला. तिचं संपल्यावर सरळ आपल्या खोलीत गेला
आणि धपकन पलंगावर पडलं. तेव्हा शेजारच्या खोलीतून कुठलं तरी इंग्रजी गाणं हळू आवाजात ऐकू येत होतं. एवढ्या रात्रीही सुहिताचा अभ्यास सुरूच असावा. सुव्रतला खरं म्हणजे इथे करमायचं नाही. बाबांची या पनवेलच्या प्लांटवर बदली झाल्याचा सुव्रतला थोडासा रागही आला होता. त्याला त्याची पार्ल्याची सोसायटीच आवडायची. ते घर नाही म्हणायला थोडं लहान होतं. ते चौघं आणि बाबांचे दादा आई तिथे राहत असल्यामुळे मुलांना स्वतंत्र सोडाच, पण दोघांना मिळून एक खोली मिळणंही अशक्यच होतं. पण सोसायटी फार छान होती. शाळा जवळही होती आणि त्याची सारी मित्रमंडळी जवळपास राहायची. ते सगळं सोडून एकदम पनवेलला निघून यायचं हे काही त्याला पटलं नाही. आता जसं टीव्हीच्या रिमोट बाबत त्याचं ढब्बू मत होतं, तसंच पार्ल्याहून शिफ्ट करण्याबाबतही. शिफ्टिंगच्या आधी आईबाबांनी त्याला समोर बसवून नीट समजावून सांगितलं. पण सांगितलं, विचारलं नाही. पार्ल्याच्या घरातून बाहेर पडताना आई आणि आजीने चिक्कार रडारड केली. खरं तर सुव्रतला आशा होती की या जोमात येऊन सुहिताही रडारड करेल आणि आपण हळूच तिच्याच सेलफोनवर तिचा रडतानाचा फोटो काढून जन्मभर तिला पिडत राहू. व्हॉट्सॲप नाहीतर फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी चिक्कार काळ पुरली असती. पण तसं काहीच झालं नाही. सुहिता रडली बिडली नाही, तशीच राहिली निर्विकार. मग आजीच तिला मिठी मारून थोडं अधिकच रडली. सुव्रत त्यांच्या घराच्या छोट्याशा बाल्कनीत उभा राहून खाली बघत राहिला. खाली तसं फार पाहण्यासारखं काही नव्हतं. नुकताच मुसळधार पाऊस पडून गेल्यामुळे सगळी सामसूमच होती. पलीकडे चिंचेच्या खाली मांजरीची राखाडी रंगाची 4 पिल्लं अशीच वाट चुकल्यासारखी फिरत होती. त्यांची आई कुठे गेली होती कुणास ठाऊक. आज सकाळी उठल्यापासून सुव्रतला का कोण जाणे ती 4 पिल्लं फार आठवत आहेत. कशी असतील ती? असतील की नाही, म्हणजे जिवंत असतील पण कुठे कुणाकडे असतील? सकाळी सकाळी काहीतरी वेडं वाकडं डोक्यात येऊ द्यायचं नाही, हा सुव्रतने ठरवलेला नियम आहे. नाही तर सकाळी सकाळीच एखादा चमत्कारिक विचार येतो आणि सगळा दिवसच त्याच्या भोवती घुमत राहतो. सगळी वाट लागते. मागे एकदा त्याला सुहिताला ऍक्सिडेंट झाल्याचं स्वप्न पडलं होतं आणि मग पूर्ण दिवस तो भरकटल्यासारखंच करत राहिला. तेव्हापासून सकाळी सकाळी तरी आपले विचार छान असतील, सर्वांचं सगळं बरं चाललंय या प्रकारचे असतील, यावर तो खास मेहनत घेत असे. त्यामुळे आताही त्या मांजरीच्या पिल्लांना मनातल्या मनातही न मारून टाकता छानशा घरांमध्ये मनसोक्त गुंदडायला तो सोडून देतो आणि तसाच आळस देत वॉश बेसिन पुढे जाऊन उभा राहतो. दात ब्रश करून सुव्रत बाहेर येतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की आईनीच लावलेला टीव्ही उशिरापर्यंत पाहत राहिल्यामुळे रात्री आईनीच जे लेक्चर दिलं त्यात फोन चार्जिंगला लावायचाच राहिला. मग घाईने तो हॉलमध्येच लटकणाऱ्या सुहिताच्या ऑरेंज चार्जिंग केबलला आपला फोन लावतो आणि डोळे चोळत बसून राहतो. आज सुव्रतला बाहेर पडावंसच वाटत नाहीये. ताप आल्यासारखं वाटतंय. थोडी थंडीही वाजते. मुंबईत जसा सदा सर्व काळ उकाडा असायचा तशी पनवेलला सर्व काळ थंडी असते असं सुव्रतचं एक आवडतं मत आहे, जे घरात त्याला सोडून कोणालाच पटणारं नाहीये. आणि त्यांना ते न पटायला सुव्रतची काहीच हरकत नाही. पनवेलबद्दलच्या सुव्रतच्या मात्र अनेक तक्रारी आहेत. मित्र नाहीत, थंडी आहे, शाळा सोडून बाकी सारंच खूप लांब आहे आणि शाळा खूपच जवळ म्हणजे कॉलनीतच आहे. नातेवाईक मित्रमंडळींपैकी सहसा कोणी ते फिरकतही नाही, वगैरे वगैरे वगैरे. नाही म्हणाला इथे आल्याचा फायदा एकच आहे, तो म्हणजे सेलफोन. ते पार्ल्याला होते तेव्हा सुहिताकडे फोन होता, पण सुव्रतला फोन वगैरे देण्याचा विषयच आला नव्हता. आणि फोन लागायचा तरी कशाला? सकाळी दोघांना बाबा ड्रॉप करायचे, संध्याकाळी आजी पिकअप करायची किंवा आई. मग लागतोय कशाला ना सेलफोन. बाबांचं ऑफिस खारला म्हणजे पार्ल्याहून फार लांब नव्हतं. फक्त ईस्ट वेस्ट करताना जो ट्रॅफिक लागायचा तोच काय. सकाळी शाळेत सोडायला त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण येताना मात्र बराच उशीर व्हायचा. आई तेव्हा काम करायची,
म्हणजे आता फुल टाइम टीव्ही बघते ना तसं नव्हतं. जवळच्याच एका बँकेत होती ती कामाला. आता पनवेलला आल्यावर तिलाही घरी बसावं लागलं. पण हे दोघं घरी नसले ना तरी दादा आजोबा आणि आजी असायची आणि तेवढं पुरेसं होतं. सुरतचं त्यांच्याबरोबर छान जमायचं. पनवेलला आल्यावर शाळेत सोडण्या आणण्याचा प्रश्नच नव्हता. शाळा इतकी जवळ होती की चालत जाता यायचं. शिवाय कॉलनीत असल्यामुळे सेफ. पण शाळेत जाताना एकट्यालाच जावं लागायचं. शाळा 2 शिफ्ट्समध्ये चालायची, 7 ते 1 आणि 11 ते 5. 10वीचा वर्ग सकाळी असायचा, त्यांना दिवसभर अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून, आणि 5वी ते 9वी दुपारी. त्यामुळे सुहिताबरोबर बांधलं न जाता सुरतला आरामात एकट्याने तयार व्हायला मिळायचं. एकटं शाळेत जायला, सगळं एकटंच. पार्ल्याला सुहिताबरोबर जमवत राहायचं म्हणजे हालत खराबच व्हायची. त्यापेक्षा हे बरं, त्याला फोनही मिळाला होता. तो बहुधा असं एकटं यावं जावं लागतं ना म्हणूनच. काही उशीर होत असेल तर घरी सांगता यावं वगैरे यासाठी. सुरतला फोनची तशी काही गरज वाटत नव्हती, म्हणजे फोन म्हणून. सगळं 5 मिनिटावर तर होतं, पण बाकी गुगल, फेसबुक वगैरे फोनमधली बाकी मजा होतीच ना. त्याच्या वर्गातल्या कुणाकडेच अजून फोन नव्हता, त्यामुळे तीही एक मजा. आधी तर त्याचा फोन बघून क्लास टीचरनं डोळेच वटारले होते. पण बाबा प्रिन्सिपलला भेटून वगैरे गेले आणि त्यांनी काहीतरी पटवापटवी केली. शाळेच्या वेळात फोन बाहेर नाही काढायचा या बोलीवर त्याला फोन खिशात ठेवायला परवानगी मिळाली. सूरजची आंघोळ आटोपते तोवर आईने ब्रेकफास्टचं काढून ठेवलंय. फ्रेंच टोस्ट, साखर पेरलेली, त्याला आवडायचे तसे. सूरज खायला बसतो तेव्हा आई समोर येऊन बसते आणि त्याच्याकडे टक लावून पाहत राहते. सूरज भुवया उंचावून तिला काय असं विचारतो तर म्हणते काही नाही. सूरजला उगाचच अनकम्फर्टेबल होतं. अलीकडे हिला ही अशी टक लावून पाहत राहायची फार सवय लागली, जसं काही मी कुठे पळून चाललोय. सूरजच्या डोक्यात विचार येऊन जातो. एकटी कशाला घरात बसते कळत नाही, सूरज मनातच म्हणतो. हा, आता ती काही कायम घरात थांबणार नसते, पण इथे आजी आजोबा नाहीत म्हणून आपल्याला एकटं राहायची सवय होईपर्यंत थांबेल बहुतेक, असं त्याला वाटतं. पण तसाही तो एकटा कुठे आहे? तो आणि सुहिता म्हणजे दोघं नाहीत का? ब्रेकफास्ट संपेपर्यंत 10 वाजायला येतात, तरी सूरजला शाळेची तयारी करावी असं वाटतच नाही. आई ही तशी घाई करत नाही, कारण तसा वेळ असतो, घाई करण्याची गरज नसते. सूरजला स्वतःला मात्र हे त्रासदायक होतं. शाळेत जाणं त्याला अधिक आवडत असे आणि शाळा ही काही वाईट नाहीये, म्हणजे असलीच तर अधिक चांगलीच आहे असं म्हणायला लागेल. मोठं मैदान आहे, चांगला हॉल आहे, मोठी लायब्ररी आहे. तरी इथे आल्यावर त्याचे फार कोणी मित्र झाले नाहीयेत हे मात्र खरं. त्याला तर असा संशय आहे की त्याच्या मागे क्लासमधली मुलं त्याची काहीतरी टिंगल करत असतात, काहीतरी बोलत असतात. आता त्याच्यात असं टिंगल करण्यासारखं काय आहे हे मात्र त्याला कळत नाही. काल तर कमालच झाली. मागच्या बेंचवर बसणाऱ्या राजसनी त्याला येऊन सांगितलं की त्यांनी दोघा तिघांना सूरजविषयी बोलताना ऐकलं. काय बोलत होते असं सूरजने विचारलं तर आधी तो बोलेच ना. मग सूरज म्हणाला, जाऊ दे, नको सांगू, नसेल सांगायचं तर. तसं सांगितलं, पण तेही इतकं खुळचटपणाचं होतं की सूरजला हसूच आवरेल. कशी कोण जाणे, पण म्हणे शाळेत एक अफवा पसरली होती की सूरजची बहीण गेल्या वर्षी ऍक्सिडेंटमध्ये गेली. सुहिता ऍक्सिडेंटमध्ये गेली म्हणे, काहीतरी त्यांचं. सुहिताची शाळा सकाळी नसती ना तर सूरज त्या राजसला खेचत खेचत सुहिताच्या क्लासमध्ये घेऊन गेला असता आणि म्हणाला असता, ही बघ सुहिता आहे ना धड. पण कालचा दिवस खराबच होता. त्या मूर्ख राजसपासून एक एक काहीतरी होतच गेलं. एक एक पिरियड जसा संपायला लागला तसं सूरजला काहीतरी विचित्रच वाटायला लागलं. डोकं जड झालं, उलटी येईलसं वाटायला लागलं. मराठीचा पूर्ण तास मागच्या बेंचवर झोपून काढल्यावर सावंतबाईंनी सूरजला शाळेच्या नर्सबाईकडे पाठवलं आणि तिथून घरी. तसं काही कारण नव्हतंच म्हणा, त्याला ताबीत पण नव्हता. तरी नर्सबाईंनी कोणत्या तरी गोळ्या दिल्या आणि झोपून राहायला सांगितलं. उद्या येऊ नकोस असंही सांगितलं.
सुरत लवकर घरी आला तशी आई काळजीत पडली. काय झालं, लवकर घरी का पाठवलं वगैरे प्रश्न. पण आईला काय सांगणार? सुहिताबद्दल असं काहीतरी ऐकलं हे, आणि मग तिने राजसची किंवा त्या बाकीच्या पोरांची शाळेत कंप्लेंट केली तर केली. पण आपण आईला सांगायलाच हवं असं सुरतला वाटून गेलं. त्याने आईशी बोलायला तोंड उघडलंय, पण काय बोलायचं, कसं सांगायचं हेच त्याला कळेन असं झालं. ती नेहमीसारखी टीव्ही बघतच होती, त्यामुळे सुरत काही सांगतोय हे तिच्याही लक्षात आलं नाही. मग सुरत गप्पच राहिला. नर्सबाईंनी सांगितल्याप्रमाणे तो झोपला सुद्धा थोडा वेळ. उठून बाहेर आला तेव्हा सुनीताच्या खोलीचं दार बंद होतं. कामात असताना तिला डिस्टर्ब करण्याचे दुष्परिणाम सुरतला चांगलेच माहीत होते. मग तो आत गेला नाही. सरळ बाहेर येऊन आईबरोबर टीव्ही पाहत बसला. आज शाळेची बॅग भरत असताना सुरतला ते कालचं सगळं हळूहळू आठवतं आणि लक्षात येतं की कालपासून त्याला सुनीता दिसलेलीच नाही. आणखी एक गोष्ट आठवते की शाळेतल्या नर्सबाईंनी सांगितलंय, आज शाळेत येऊ नको, घरीच रेस्ट घे. आता रेस्ट घेणं वगैरे तर शक्य नाही, कशी घेणार ना? त्यांनी कारण सांगितलं तर आईच्या चौकशा सुरू होतील, आणि नाही सांगितलं तर ती घरी बसू देणार नाही. सुरतचं एक चांगलंय, त्याला विचार आणि काम हे एकाच वेळी करता येतं. आताही तो तसंच करतो. शाळेत न जाता आपण दिवसभर काय करू शकतो, कुठे बसू शकतो याचा विचार करता करताच तो कपडेही बदलतो, युनिफॉर्म घालतो. बॅग तर भरलेलीच असते. 11ला 10 कमी असताना तो बॅग घेऊन बाहेर पडतो आणि खाली उतरून रस्त्यावर येतो. शाळेत जायचं नसलं तरी शाळेच्या दिशेने चालायला लागतो. जाताना वळून पाहतो तर बाल्कनीत आई नसते, त्यामुळे त्या दिशेला जाण्याची खास गरजही नसते. पण हा रस्ता आता सवयीचा झालाय, त्यामुळे सुरत त्यावरून चालत राहतो. रस्ता तसा मोठा आहे, दोन्ही बाजूला भरपूर सावली देणारी झाडं आहेत. या उगाचच पावसाळी वातावरणात त्या सावलीचा फारसा उपयोग नसला तरीही झाडं दिसतात छान. या रस्त्यावरून असंच 2-3 मिनिटं चाललं की एक चौक लागतो. उजव्या बाजूला वळलं तर 2 मिनिटावर शाळा, पण सरळ जात राहिलं तर एक तलाव आहे, कृत्रिम. प्लांटच्या सोयीसाठी पाणी जमावं म्हणून बांधलेला. तलाव कसा काहीच्या काही मोठा आहे आणि त्यात बराचसा भाग बांध घालून वेगळा केलेला आहे. असं असूनही काही भाग सर्वांसाठी खुला आहे. या भागात एक छोटीशी जेट्टी आहे. थोड्या भागात हिरवळ वगैरे लावली आहे आणि बऱ्याच भागात कोटा दगडाच्या फरशा बसवल्या. उन्हाळ्यात इथे संध्याकाळी फेरीवाले बसतात आणि कॉलनीतल्या लोकांची झुंबड असते. सुरतला संध्याकाळचं इथे यायला आवडत नाही कारण गर्दी, पण आता त्याला सुचते ती हीच जागा. शाळेसाठी चौकात न वळता सुरत पुढे जातो आणि चालत राहतो, आपल्याच तंद्रीत न थांबता. अचानक पायात काहीतरी आल्याने सुरत अडखळतो आणि तंद्री तुटते. पायात एक मांजराचं पिल्लू कडमडत असतं, राखाडी रंगाचं. या मांजरांचं सुरतला काही कळत नाही. ही येतात कुठनं, जातात कुठे, जिवंत तरी कशी राहतात. कुत्र्यांचं बरं असतं, त्यांची मालक मंडळीच त्यांची यथासांग काळजी घेत असतात. त्यांना अंघोळ घाला, फिरवा, खायला द्या, सगळंच. ओव्हर प्रोटेक्टेड जमा. मांजरं मात्र या सगळ्याच्या पलीकडे असतात, स्वतंत्र, मनाला येईल ते, येईल तेव्हा, येईल तसं करणारी, हवी तिथे जाणारी. आजचं आपलं वागणं अगदी मांजरासारखं आहे, सुरतच्या डोक्यात येतं. घरच्यांना न सांगता काहीतरी वेगळंच करायचं, आपल्या मनाला येईल तसं. सुरतला हे मांजर होणं आवडतं. पनवेलची कॉलनी सुरतला आवडत नसली तरी ज्यांना आपल्याच बेटावर दडून राहायचंय त्यांच्यासाठी तरी ती सोयीस्कर आहे. सुरतचे बाबा ज्या औषध बनवणाऱ्या कंपनीत काम करतात, त्यांचा प्लांट, त्यात काम करणारे आणि त्यांची कुटुंब, एवढेच लोक इथे राहतात. एवढे म्हणजे अगदीच कमी नाहीत. 5-1 हजार लोक असतील म्हणजे तेवढीच कुटुंब. आणि या कुटुंबांचं आयुष्य सुरळीत चालावं म्हणून इतर काही जण देखील आहेत. उदाहरणार्थ, प्लांट कर्मचाऱ्यांच्या मुलांकरता असलेली शाळा चालावी म्हणून तिथले शिक्षक, थोडा कर्मचारी वर्ग, कॉलनीतली दुकानं चालवणारी मंडळी वगैरे वगैरे. ही लोक कशाहीसाठी बाहेर जात नाहीत तर बाहेरचे कामाशिवाय कधी आत येत नाही. ही सगळी वस्ती म्हणजे एका थोड्या आधुनिक खेड्यासारखी आहे.
गरजा कमी ठेवणारी पण आपल्याच वर्तुळात सुखी असलेली. सुव्रतला हे सगळं आत्ताच नीट लक्षात येत नाही, तसा तो लहान आहे, पण हळूहळू येईलही. सध्या मात्र त्याच्या डोक्यात एक विचार सुरू आहे. विचार आजवर त्याच्या डोक्यात कधीच न आलेला, पण काल राजसशी बोलल्यानंतर आता त्याला तो टाळता येईल असं वाटत नाही. विचार हा की सुहिता ऍक्सिडेंटमध्ये गेली असं त्याच्या वर्गातल्या मुलांना का वाटलं, आणि ते आपल्या कानावर आल्यावर आपण त्या मंडळींशी जाऊन भांडण का केलं नाही. आपल्यात हिंमत नव्हती, आपण बावळट आहोत असं काही स्पष्टीकरण असेल का इतर काही. पण इतर तरी काय असणार, त्यांचं बोलणं खरं असण्याची तर काहीच शक्यता नाही. सुव्रत क्षणभर थांबतो, विचार करतो, मग पुन्हा स्वतःला विचारतो, नाहीये ना तशी शक्यता नक्की. हा प्रश्न डोक्यात येताच त्याचं डोकं क्षणभर पूर्ण रिकामं होतं आणि मग तऱ्हेतऱ्हेच्या विचारांनी ते भरून जातं. सुव्रतने मागे एक सिनेमा पाहिला होता, सस्पेन्स सिनेमा. त्यातलं रहस्य शेवटच्या प्रसंगापर्यंत लपून राहतं. नायक पहिल्यापासून कर कर विचार करतो, पण त्याला अगदी डोळ्यासमोर घडलेल्या गोष्टी सुद्धा दिसत नाही. शेवटच्या प्रसंगात मात्र अचानक उलगडा होतो आणि त्या उलगड्याला पूरक अशा दृश्यांनी पडदा भरून जातो. ही सारी दृश्य आधी नायकानं पाहिलेली, पण त्यांचा अर्थ आत्तापर्यंत लागू न शकलेली. आता मात्र क्षणार्धात सारं आपापल्या जागी जाऊन बसतं आणि रहस्य भेद होतो. सुव्रतचंही या क्षणी असंच काहीतरी होतंय. त्याच्या डोळ्यासमोर आता अनंत गोष्टी दिसायला लागल्यात, ज्याचा अर्थ त्याला कदाचित आत्ताच लागायला लागलाय. हल्ली कधीच समोर न दिसणारी सुहिता, दार लावून अभ्यास करणारी आणि ट्युशनसाठी बाहेरच असलेली सुहिता, शाळेची वेळ आपल्याबरोबर न जमल्यामुळे स्वतंत्रपणे शाळेत राहणारी सुहिता, पार्ल्याच्या घरातनं बाहेर पडून बाबांनी स्वीकारलेली ही पनवेलची सुरक्षित बेटावरची नोकरी, सुव्रतचा नवा फोन आणि तो त्याच्याकडे राहावा म्हणून बाबांचं प्रिन्सिपलला भेटणं, हॉलमधल्या सुहिताच्या ऑरेंज चार्जर केबलला कधीही तिचा फोन नसणं, आईचं कधी कधी गप्प गप्प राहणं, तर कधी ओरडणं, टक लावून आपल्याकडे पाहत राहणं, बाबांचं स्वतःच्या कामात बुडवून घेणं, पार्ल्याला तिला मिठी मारून रडणाऱ्या आजीसमोरही सुहिताचं ते निर्विकार असणं, आणि ते स्वप्न, ते सुहिता ऍक्सिडेंटमध्ये गेल्याचं. सुव्रत ते स्वप्न आठवायचा प्रयत्न करतोय, पण ते स्वप्न खोल खाली खचत गेलेलं. आताही त्याला ते पूर्ण आठवत नाही, त्याचे तुकडेच आठवतात. त्याला कशाने तरी आलेला ताप, घरी देखभाल करणारी आजी, एकटीच येते म्हणून सुहितानं केलेला फोन, बाबांचं ऑफिसातून लवकर येणं, इतके दिवस नसलेले कितीतरी तपशील आता या स्वप्नात नव्याने भरले जात आहेत. इतके तपशील की ते खरोखर स्वप्न होतं का आणखी काय, याबद्दल शंका तयार व्हावी. सुव्रतच्या हातापायातून शक्तीच गेल्यासारखं होतं. तो तसाच बसून राहतो. सुहिता आपल्याला खरोखर किती दिवस दिसलेली नाही, ह्याचा तो पुन्हा नव्याने विचार करायला घेतो. संध्याकाळी सुव्रत घरी येतो तेव्हा नेहमीप्रमाणे आई त्याच्यासमोर चहा ठेवते आणि त्याच्याकडे बघत राहते. तिचं ते बघणं आता त्याला आधीसारखं अनकम्फर्टेबल करत नाही. चहा संपवून सुव्रत आपल्या खोलीत जातो, बॅग टाकतो आणि पुन्हा बाहेर येतो.
समोरच सुहिताची खोली आहे. तिचं दार बंद आहे. तसं ते कायमच बंद असतं. सुव्रत त्या दारासमोर जाऊन उभा राहतो. दोन्ही तळवे दारावर ठेवतो आणि डोळे मिटून घेतो. काही सेकंदांनी सुव्रत डोळे उघडतो आणि दरवाजा उघडून दार मागे लोटतो. आज जे आहे त्याचं खरं तर त्याला आश्चर्य वाटायला, पण वाटत नाही. खरं तर हे असंच असणार अशी त्याची अपेक्षाही आहे. दारामागची खोली छोटीशीच आहे. तिन्ही भिंतींना शेळूस मारलेली आहे आणि त्यावर सामान रचलंय. ही सुहिताची खोली नाही. या घरात सुहिताची खोली नाही. नव्हतीच कधी. कशी असेल? ती तर पारल्यालाच. इथे आहे ती एक मामूली स्टोर रूम. किंचित थरथरत सुव्रत स्टोर रूमचं दार लावून घेतो आणि त्यालाच पाठ टेकून उभा राहतो. तसाच उभा असताना सुव्रतला कुठूनचा आवाज ऐकू येतो. तो खुर्ची सरकवल्याचा, पावलांचा, आणि मंद आवाजात एखादं इंग्लिश गाणंही ऐकू आल्यासारखं वाटतं. कुठून आलं हे? तो विचार करतो आणि त्याच्या लगेच लक्षात येतं. कुठून म्हणजे? सुहिताची खोली सोडून आणखी कुठून येणार? आज ट्युशनहून लवकर येऊन अभ्यासाला बसली असणार ती. 10वीत चांगले मार्क पडले तर बाबांनी तिला नवा फोन प्रॉमिस केलाय ना. हे विचार डोक्यात येताच सुव्रतचा चेहरा थोडा रिलॅक्स होतो. इतके दिवस आपल्या बरोबरच आहे ना सुहिता. मग तिला पाठवायची एवढी घाई कशाला करायची? बाकीच्यांसाठी ती नसेल, पण आपल्यासाठी तर आहे. राही ना थोडे दिवस अजून. सुव्रतचं ठरतं. आपल्या डाव्या हाताने तो खोलीच्या दारावर किंचित थोपटल्यासारखं करतो आणि बाहेरच्या खोलीकडे निघतो. अर्ध्या तासांनी बाबा लाचकीने दार उघडून आत येतात. तेव्हा समोर जे दिसतं त्यावर त्यांचाही पटकन विश्वास बसत नाही. हॉलमध्ये आई मुलाच्या छान गप्पा सुरू असतात. टीव्ही बंद असतो आणि दोघांपैकी एकाचीही ते आलेत याकडे नजर सुद्धा वळत नाही. काही क्षणांनी बाबा आल्याचं त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा दोघं त्यांनाही आपल्यात कधी ओढून घेतात ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. बाबांच्या स्टडीमध्ये त्या दिवशी अंधारच राहतो. आता सुहिताला त्यांच्यात येऊन बसता येणार नसतं, पण तिच्या खोलीतून ती त्या गप्पा नक्की ऐकत असेल, हसत दाद देत असेल, त्यांच्यात सामील होत असेल. याबद्दल सुव्रतच्या मनात कोणतीच शंका नसते. धन्यवाद.